तर वेलकम माय डियर स्टुडंट्स इन आवर नेक्स्ट लेक्चर. आणि त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस. ठीक आहे, आपण पाहत होतो की इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस काय होते. आपण ट्रिक लावली की आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. ठीक आहे, आनंदची आई म्हणली आनंद कुठे पळून गेला बाबा. तिच्या मग तोंडातून उद्गार निघाले की आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. आणि त्या पळाला मध्ये आपल्याला नेक्स्ट सापडतं पळाला म्हणजे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, कधी तुम्हाला क्वेश्चन पडलाय का बरं की अर्थ एवढी मिलियन्स ऑफ मिलियन्स इयर्स अगो आहे, म्हणजे जुनी पुराणी आहे. आणि मिलियन्स ऑफ मिलियन्स इयर्स ती जुनी पुराणी असून आपल्याला आजही कसं त्या प्राण्यांचं किंवा जे जे प्राणी आपल्याला सापडले त्यांचं आपण एज आपण कसं सांगू शकतो, किंवा ते होतेच किंवा आहेतच ते आपण कसं सांगू शकतो, आणि इव्होल्युशन हे कसं झालं हे आपण या कोणत्या गोष्टींवरून सांगू शकतो, असे काही क्वेश्चन तुमच्या डोक्यात पडलेच असतील. ठीक आहे, मग तेच क्वेश्चन आज आपण ह्या एव्हिडन्सद्वारे सोडून घेणार आहोत. ठीक आहे, मग त्याचंच सिक्रेट आपल्या अर्थमध्ये हिडन रूपात आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, अर्थच्या ज्या मध्ये जे बरी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सिक्रेट पाहायला मिळतात. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स. डिझास्टर्स कोणकोणते होते? फ्लड किंवा ओल्कॅनो आला, किंवा काय झाला अर्थक्वेक आला, किंवा भूकंप वगैरे आला, किंवा हे जे म्हणजे डिझास्टर्स होते हे आता नॅचरली होणार डिझास्टर त्याच्याद्वारे त्या प्राण्यांमध्ये हा संप आलेला आहे. ठीक आहे, पण जे रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. जे रिमेनंट्स होते आपल्याला एवढं जळालं पण जे ते डिझास्टर जरी झाले तरी त्यांचं रिमेन जे उरलेले आहेत ते जमिनीच्या आतमध्ये उरले. आणि त्यांचे जे इम्प्रेशन जे उरलेत काय त्यांचे म्हणजे जे 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 त्यांचे फॉसिल्स म्हणा किंवा काय जे असतील ते जे उरलेत ते आपल्या जमिनीमध्ये प्रिझर्व आहेत. ठीक आहे, ते जे फॉसिल्स आहेत ते आपल्या जमिनीमध्ये पाहायला मिळतात आणि आपण त्याला फॉसिल्स असे म्हणतो. ठीक आहे, फॉसिल्स म्हणजे काय? रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड, त्यालाच आपण फॉसिल असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे जी स्टडी आहे आपल्याला ह्या फॉसिलची स्टडी करणं का गरजेचं आहे, त्या रिमेनंट्स आणि त्या इम्प्रेशनची स्टडी करणं का गरजेचं आहे? तर स्टडी ऑफ फॉसिल्स इज इम्पॉर्टंट फॉर स्टडी ऑफ इव्होल्युशन. हे इव्होल्युशन कसं झालं हेच तर जाणून घेण्यासाठी हा खटाटोप आहे. ठीक आहे, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला स्टडी ऑफ फॉसिल इम्पॉर्टंट फॉर स्टडी ऑफ इव्होल्युशन. आता हे फॉसिलची स्टडी करण्यासाठी, ठीक आहे, फॉसिलची स्टडी करण्यासाठी काहीतरी मेथड असतील. ठीक आहे, नाहीतर स्टडी असेच केली जाते का बघ, त्याला डिटरमाइन असंच केलं जातं का? त्याच्यासाठी आल्या दोन कन्सेप्ट, एक आली रेडिओ ऍक्टिव्हिटी, दुसरा आहे कार्बन डेटिंग. ठीक आहे, आपण रेडिओ ऍक्टिव्ह आणि कार्बन डेटिंग जाणून घेऊ. जे दोन कन्सेप्ट आले त्या दोन कन्सेप्ट पैकी एक कन्सेप्ट होता हा रेडिओ ऍक्टिव्हिटीचा. ठीक आहे, रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय बाबा? आता आपल्या पुस्तकात जो रेफरन्स आलेला आहे तो कार्बनच्या रिलेटेड आलेला आहे. कार्बनचे जे आयसोटोप्स आहेत C12 आणि C14 त्याच्या रिलेटेड हा कन्सेप्ट आलेला आहे आणि त्यामुळं आपण त्याच्या रिलेटेडच त्याच्या म्हणजे रिलेटेबलच आपण त्याचं एक्सप्लेनेशन देत आहोत. ठीक आहे, C14 हा कसा असतो? मुळात अनस्टेबल असतो. ठीक आहे, सो त्याची स्टॅबिलिटी घेण्यासाठी म्हणजे कोणत्याही केमिस्ट्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर केमिकल मॉलिक्युल्स हे त्याच्या स्टॅबिलिटीकडे वळण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याची स्टॅबिलिटी गेन करण्याचा प्रयत्न करतात त्याची. ठीक आहे, मग C14 ही असाच अनस्टेबल असतो. सो त्याची स्टॅबिलिटी घेण्यासाठी तो काय करतो? स्लोली जसा टाइम पास होतो, जसा टाइम निघत जातो तसा स्लोली तो ब्रेक डाऊन व्हायला सुरुवात होतो. काय होतो? ब्रेक डाऊन व्हायला सुरुवात होतो आणि त्यालाच आपण रेडिओ ऍक्टिव्ह डिके असं म्हणतो. आणि तो रेडिओ ऍक्टिव्ह डिके त्यालाच आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 असं म्हणतो. आणि आपल्याला कळून गेलं की ही रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय बाबा. ठीक आहे, मग दुसरा कन्सेप्ट आला कार्बन डेटिंगचा. आपण कार्बन डेटिंग कशाला म्हणतो? काय? द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर ॲनिमल. ठीक आहे, जो टाइम पास झाला डेथ ऑफ प्लांट अँड ॲनिमलच्या झाल्यानंतर कॅल्क्युलेटेड मेजरिंग रेडिओ ऍक्टिव्ह ऑफ C14 और रेडिओ ऍक्टिव्ह C14 अँड रेशिओ ऑफ C14 अँड C12 प्रेझेंट इन ॲनिमल ऑर प्लांट्स बॉडी इन देअर बॉडी, म्हणजे कोणाच्या बॉडीमध्ये. तर आपण कार्बन डेटिंग ही मेथड कुठे वापरतो बाबा? आपल्या एखाद्या ॲनिमलची जर डेथ झाली तर त्याच्या नंतर जो टाइम पास होत जातो तेव्हा काय होतं बाबा की C14चं आपल्याला डिके पाहायला मिळतं, C14ची रेडिओ ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते आणि तीच रेडिओ ऍक्टिव्हिटी मेजर करणं किंवा ती रेशिओ जो आहे C14 आणि C12चा आपल्या बॉडीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14चा जो रेशिओ आहे तो मेजर करणं त्यालाच आपण कार्बन डेटिंग असं म्हणतो. आता काय होतं इथं बघा, C14 जो आयसोटोप आहे तो काय होतो? रेडिओ ऍक्टिव्ह होतो आणि त्याचा डिके होत जातो, तो ब्रेकडाऊन होत जातो. पण C12 जो मॉलिक्युल आहे त्याचं रेडिओ ऍक्टिव्हिटी होत नाही, तो डिके होत नाही, तो राहतो तसाच राहतो. ठीक आहे, आणि त्याच्या रेशिओहून आपल्याला त्याची एज डिटरमाइन करता येते.
कारण C14 आणि C12चा रेशो कसा असतो बघा, C12 तर सेमच राहिला, पण C14 काय होत गेला, डिके होत चाललाय. ठीक आहे, जसं जसं टाइम पास होत चाललाय तसं तसा C14 हा डिके होत चाललाय, त्याचं ब्रेकडाऊन होत चाललंय. ठीक आहे, आणि त्याच्यामुळेच आपण त्याला कार्बन डेटिंग मेथडचं नाव देतो. ठीक आहे, त्याचे यूज कुठे होतं बघा, एक डिटरमाइनिंग एज ऑफ ह्युमन्सची एज डिटरमाइन करायला, दुसरं डिटरमाइनिंग एज ऑफ मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे काय, तर जे ग्रंथ आहेत, जे वेद वगैरे आहेत, जे ग्रंथ वगैरे आहेत, जे वेद वगैरे आहेत, त्यांची एज डिटरमाइन करण्यासाठी ह्या कार्बन डेटिंग मेथडचा आपण यूज करतो. आता आपण कार्बन डेटिंग तर केली, त्याची एज डिटरमाइन केली, मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिले बघा, चांगलं एक्झाम्पल दिले, त्याचं महत्व खूप आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने ते असं येऊ शकतं की बघा, त्यांना एक्झाम्पल काय घेतलं, पहिली सगळी लेवल जी घेतलेत त्यांना ग्राउंड लेवल आणि त्याचे जे प्राणी आहेत त्याच्यानुसार त्यांना त्यांच्या एजनुसार त्यांनी डिवाइड केलेलं आहे. कोणकोणते मध्ये, पहिले पायसेस म्हणजे फिशेस, अँफिबिया आणि रेप्टाइल्स, यांना कोणता इरा दिला होता त्यांनी, पॅलिओझॉइक इरा. म्हणजे काय, तो इरा कधी येऊन गेला, 252 ते 541 मिलियन इयर्स अगो जो इरा होता, म्हणजे एवढा जो टाइम गेला त्याला आपण पॅलिओझॉइक इरा म्हणतो. दुसरा आहे मिसोझॉइक इरा, कधी, त्यामध्ये होते रेप्टाइल्स, आणि त्या इराला का म्हणायचं मिसोझॉइक इरा, तर तो मिडल मध्ये आला. ठीक आहे, कोणाच्या सिनोझॉइक आणि पॅलिओझॉइक च्या मध्ये आला म्हणजे मिसोझॉइक इरा. तो कधी आला, 66 to 252 मिलियन इयर्स अगो, तेव्हा आलेला इरा त्याला आपण मिसोझॉइक इरा म्हणतो. त्यामध्ये कोण आलं, रेप्टाइल्स आले. थर्ड मॅमल्स आणि एव्स म्हणजे काय, एव्स म्हणजे बर्ड्स, ते कधी येऊन गेले, सिनोझॉइक इरामध्ये, आणि ते कधी होते, 66 मिलियन इयर्स अगो. असं त्यांचं आपल्याला त्यांच्या फॉसिलद्वारे किंवा कार्बन डेटिंग मेथडद्वारे आपल्याला त्यांना पाहायला मिळालं, आणि त्याच्यावरून आपण डिसाईड केलं की पॅलिओझॉइक इरा म्हणजे काय, मिसोझॉइक इरा म्हणजे काय, आणि सिनोझॉइक इरा म्हणजे काय. ठीक आहे, या 3 इरानुसार आपल्याला पाहायला मिळालं की इव्होल्युशन नेमकं कसं झालेलं असेल. ठीक आहे, मग आपण इव्होल्युशनचं कसं सांगू शकतो बघा, म्हणजे त्या इयर्स नुसार. ठीक आहे, त्या इरानुसार पायसेस पासून फिशेस आले, अँफिबियन्स पासून आले रेप्टाइल्स. आता रेप्टाइल्स दोन्ही जागी दिले बघा, कारण रेप्टाइल्स हे ह्याच्या एंड होण्याला आणि ह्याच्या सुरुवातीला आले. ठीक आहे, मग रेप्टाइल्स पासून मॅमल्स अँड बर्ड्स, अशा प्रकारे आपल्याला त्यांचं इव्होल्युशन पाहायला मिळतं. ठीक आहे, पायसेस पासून, अँफिबिया पासून, रेप्टाइल्स पासून ह्युमन्स अँड बर्ड्स आले. ठीक आहे, आपल्याला हे त्याच्यानुसार पाहायला मिळालं. म्हणजे इव्होल्युशन कसं झालेलं असेल बघा, पायसेस पासून अँफिबिया पासून रेप्टाइल पासून ह्युमन्स अँड बर्ड्स, म्हणजे इव्होल्युशन ह्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे, या लेक्चर पुरतं एवढंच. आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस, जे आणखी जे राहिले इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस त्यांना घेऊन आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.